हाय फ्रेंड्स. तर आता आपण या बेसिक फाउंडेशनच्या पार्ट 2 कडे वळणार आहोत. मित्रांनो, ही आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात मेन स्टडी आहे तर ती आहे हायड्रोकार्बनची. हायड्रोकार्बन्स किंवा कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स, ज्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि आतापर्यंत सायंटिस्टनं मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे प्रिपेअर केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे नावं देणे. एवढे हजारो लाखो कंपाऊंड्स आहेत आणि मग त्यांना आपल्याला वेगवेगळ्या नावाने आयडेंटिफाय करायचं असतं. तर मग त्यांची नावं ही काही आपल्याला भूकंपट्टी करून पाठ करण्याची आवश्यकता नाही. काही स्पेसिफिक रूल्स आहेत, काही स्पेसिफिक सिस्टीम्स आहेत, काही स्पेसिफिक ग्रुप्स आहेत. त्यावरनं आपण या कंपाऊंड्सची अगदी सहजरित्या नावं देऊ शकतात विदाउट एनी रेक्टिफिकेशन. तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण तशा प्रकारच्या काही ग्रुपची इथं स्टडी करणार आहोत, ज्यांना आपण बोलताय हायड्रोकार्बन ग्रुप्स. हायड्रोकार्बन ग्रुप्स हे जर एकदा तुम्हाला कळाले तर मग मात्र पुढच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला अगदी सिंपल जाऊ शकतील. बघा, आता हे हायड्रोकार्बनचे ग्रुप्स जे आहेत तर ते म्हणजे नेमकं काय हे अगोदर तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. हायड्रोकार्बन ग्रुप्स. ग्रुप्स, ग्रुप हा शब्द नेमका कधी येतो? जेव्हा एखाद्या ॲटम पुढे किंवा इलेमेंट पुढे किंवा एखाद्या मॉलिक्यूलच्या पुढे जर एक फ्री बॉन्ड येत असेल तर. समजा एक्झाम्पल, आता हा आहे क्लोरीनचा ॲटम, याला तुम्ही क्लोरीनचा मॉलिक्यूल म्हणणार. ओके, परंतु या क्लोरीनच्या पुढे जर एखादा असा फ्री बॉन्ड असेल तर तुम्ही त्याला म्हणणार आहात क्लोराइड ग्रुप. सो ग्रुप मीन्स व्हॉट? विच हॅज अ फ्री बॉन्ड. ज्याच्या समोर, ज्याच्या फ्रंट साइडला किंवा ज्याच्या बॅक साइडला किंवा ज्याच्या कोणत्याही साइडला जर असा एक फ्री बॉन्ड असेल तर तेव्हा त्याला तुम्ही ग्रुप असं म्हणणार आहात. तर आता याच हायड्रोकार्बनच्या बऱ्याच ग्रुप बद्दल आपल्याला इथं स्टडी करायचे आहे. मग ते अल्काइल ग्रुप असतील, अल्किनाइल ग्रुप असतील, अल्कानाइल ग्रुप असतील, अल्किलिडिन ग्रुप असेल, अल्कायलिडाइन ग्रुप असतील किंवा अलायलिक ग्रुप असतील, विनाइलिक ग्रुप असतील, असाइल ग्रुप असेल, अराइल ग्रुप असेल, बेन्झाइल ग्रुप असेल. तर ह्या सगळ्या ग्रुप बद्दल आता आपण डिटेल स्टडी करणार आहोत. एकदा जर तुम्हाला ग्रुप जर व्यवस्थित समजले तर तुम्हाला पुढील गोष्टी समजायला वेळ लागणार नाही. तर मग पहा, आता हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्हाला पुन्हा आणखीन एक वेळेस, हायड्रोकार्बन या नावाने तो ग्रुप आहे, फर्स्ट लेक्चर असं म्हणून पण तिथं टाकलेलं आहे. तर त्याच्यावरनं तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन टोटल एकदा बघून घेऊ शकताय. ते समजणं फार आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर आता या हायड्रोकार्बनचे ग्रुप्स इथं स्टडी करायचे. तर हायड्रोकार्बनचं आपण मेन 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन बघितलं होतं, ओपन चेन हायड्रोकार्बन आणि क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन. त्या ओपन चेन हायड्रोकार्बनला आपण असायक्लिक हायड्रोकार्बन, असायक्लिक म्हणजे त्याच्यामध्ये सायकल नाही किंवा क्लोज्ड चेन नाही, याला आपण ओपन चेन किंवा असायक्लिक हायड्रोकार्बन. तर आता ग्रुप बघत असताना आपण ओपन चेनचे ग्रुप सेपरेट एका साईडला बघूयात आणि क्लोज्ड चेनचे ग्रुप आपण दुसऱ्या साईडला बघणार आहोत. तर आता अगोदर तुम्हाला ओपन चेन हायड्रोकार्बनचे ग्रुप्स या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. ओपन चेन हायड्रोकार्बन ग्रुप्स, ओपन चेन हायड्रोकार्बन ग्रुप्स हे आपल्याला इथं आता स्टडी करायचे आहे. आता ओपन चेन म्हणजे सर्वांना माहीतच आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलेलंच आहे. ओपन चेन म्हणजे विच डज नॉट हॅव क्लोज्ड चेन, मीन्स व्हॉट? इन विच complete cycle is not found, so that is called as open chain. म्हणजे ज्या चेन मध्ये फर्स्ट आणि लास्ट कार्बन हा एकमेकांना अटॅच नसतो, एक क्लोज्ड रिंग फॉर्म होत नाही, तर त्या चेनला आपण ओपन चेन असं म्हणतात. तर आता त्याच ओपन चेन हायड्रोकार्बनचे ग्रुप्स या ठिकाणी आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. तर वन बाय वन आपण त्या ग्रुप्स बद्दल स्टडी करूया. नंबर फर्स्ट, त्याच्यामध्ये नंबर ए, त्या ग्रुप्सला आपण अल्काइल ग्रुप्स असं म्हणतात.
alkyl groups. Very and very important groups these are. Alkyl groups ज्यांना आपण कॅपिटल आर या लेटरने रिप्रेझेंट करतोय, शो करतोय. कॅपिटल आर हा तुम्हाला इथून पुढे भरपूर ठिकाणी बघायला मिळेल. हा ग्रुप काढल्याशिवाय पुढचे कोणतेच कंपाऊंड्स आपल्या लक्षात येत नाहीत. हा सर्व कंपाऊंड्स मधला एक कॉमन ग्रुप आहे. तुम्ही ह्या आरच्या पुढे एखादा हॅलोजन जोडला, तुम्ही त्याला अल्काइल हॅलाइड म्हणताय. त्याच्या पुढे OH जोडला, तुम्ही त्याला अल्कोहोल म्हणताय. याच्या पुढे जर CN जोडला तर तुम्ही त्याला सायनाइड म्हणताय. त्याच्या पुढे COOH जोडला, तुम्ही त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणताय. त्याच्या पुढे CHO जोडला, तुम्ही त्याला अल्डिहाइड म्हणताय. त्याच्या पुढे OR जोडला तर तुम्ही त्याला इथर्स म्हणताय. COOR जोडला, तुम्ही त्याला इस्टर्स म्हणताय. NH2 जोडला तर तुम्ही त्याला अमाइन्स म्हणताय. MgX जोडला तर तुम्ही त्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणताय. म्हणजे इथून पुढच्या सर्व कंपाऊंड्स मध्ये हा जो R आहे, R हा तुम्हाला कॉमन बघायला मिळेल. त्यामुळे हा R समजणं हे फार आवश्यक आहे. R म्हणजे अल्काइल ग्रुप. आता हे ग्रुप्स कुठून आणले, कसे आहेत, कशी नावं द्यायची, किती प्रकार आहेत त्यांचे, कोणकोणत्या फॉर्ममध्ये आपण ह्या ग्रुप्सला लिहू शकतोय, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता या व्हिडिओ मार्फत व्यवस्थित अशा समजून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं 10वी मधलं बेसिक मी तुम्हाला थोडं रिवाइज करू इच्छितो. 10वी मध्ये तुम्ही अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स याच्याबद्दल शिकला असाल. व्हॉट आर अल्केन्स? अल्केन्स म्हणजे नेमकं कोण असतात बरं? अल्केन्स म्हणजे अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. म्हणजे ज्याच्यामध्ये ओपन चेन असते, कार्बन कार्बन मध्ये केवळ सिंगल बॉन्ड असतो, तर अशांना आपण अल्केन म्हणतात. ज्याचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 असा असतो. कार्बनच्या डबल पेक्षा 2 ने प्लस त्याच्यामध्ये हायड्रोजनची संख्या असते. यांना आपण अल्केन्स म्हणतात. त्या अल्केन्सची थोडीशी फॅमिली मी इथे लिहितो. अल्केन्स मध्ये जर एकच कार्बन असेल तर तुम्ही त्या अल्केनला मिथेन असं बोलाल. काय बोलाल? मिथेन. आणि यांच्यामध्ये नेमकं कसं आहे, कार्बनच्या डबल पेक्षा 2 ने जास्त हायड्रोजन येतात. मग आता बघा, मिथेन मध्ये कसं आहे, कार्बन एक आहे, एकच्या डबल 2 आणि 2 जास्त म्हणजे CH4 हा त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला झाला. CH4 म्हणजे या कंपाऊंडला तुम्ही मिथेन असं बोलणार. जर त्याच्यामध्ये कार्बन जर 2 असतील, ओके, तर हायड्रोजन किती येतील बरं? 2 च्या डबल 4 आणि पुन्हा 2 ने जास्त म्हणजे किती झाले? 6. तर याचं नाव झालं इथेन. हा कंपाऊंड झाला इथेन. जर त्याच्यामध्ये कार्बन जर 3 असतील तर 3 च्या डबल 6 आणि 2 ने जास्त म्हणजे 8. तर याचं नाव असेल प्रोपेन. याचं नाव प्रोपेन. कार्बन नंबर 4 नंबरचा कार्बन जर 4 असतील, ओके, तर हायड्रोजन किती येतील बरं? 4 च्या डबल 8 आणि 2 ने जास्त म्हणजेच 10. C4H10 या कंपाऊंडचं नाव असेल ब्युटेन. तर हा झाला ब्युटेन. जर त्याच्यामध्ये कार्बन जर 5 असतील, 5, तर 5 च्या डबल 10 आणि 2 ने जास्त म्हणजे 12. C5H12 या कंपाऊंडचं नाव आहे पेंटेन. 5 कार्बन तर त्या अल्केनचं नाव पेंटेन. आता आपल्याला एक सुरुवातीला हे माहीत असावे, त्याच्यामुळे मी इथं सांगतोय. त्याच्यावरूनच आपल्याला अल्काइल ग्रुपची स्टडी करण्यास मदत होणार आहे. जर कार्बन जर 6 असतील तर हायड्रोजनची संख्या 6 च्या डबल 12 आणि 12+2 म्हणजे 14. C6H14 या कंपाऊंडचं नाव असेल हेक्झेन. जर कार्बनची संख्या जर 7 असेल, C7H16, 7 च्या डबल 14 आणि +2 16, तर याचं नाव असेल हेप्टेन. कार्बनची संख्या जर 8 असेल तर 8 च्या डबल 16 +2 18, तर याचं नाव असेल ऑक्टेन. तर अशा प्रकारे 9 असतील तर नोनेन आणि 10 असतील तर डिकेन. तर ऍटलिस्ट एवढी जरी नावं जरी तुम्ही लक्षात ठेवली व्यवस्थित, तर तुम्हाला पुढे ग्रुपची स्टडी करायला फार सिंपल जाऊ शकेल. आता सर्वप्रथम आपण इथे येऊया अल्काइल ग्रुप्स, ज्याला आपण R ने शो करतोय. हे मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. आता मग अल्काइल ग्रुप्स म्हणजे काय? आता हे पहा, ग्रुप्स म्हणजे फ्री बॉन्ड. आता फ्री बॉन्ड जर तयार करायचा असेल तर तिथे एक जागा तुम्हाला रिकामी करावी लागेल. आता मग इथे जर तुम्हाला जागा रिकामी करायची असेल तर याच्यामध्ये
तुम्हाला कोण रिमूव्ह करावा लागेल? कार्बन रिमूव्ह करून तर चालणार नाही. कार्बन जर रिमूव्ह केला तर एका कार्बनची व्हॅलन्सी 4 होते. 4 जागा रिकाम्या करून काही उपयोग होणार नाही आणि तो रिमूव्ह करणं पण तेवढं सिंपल काम नाही. मग आता तुम्हाला तुमच्याकडे दुसरा पर्याय कोणता? तर तुम्ही त्याच्यातनं हायड्रोजन रिमूव्ह करू शकताय. म्हणजेच अल्काइल ग्रुप म्हणजे काय की अशा प्रकारचे ग्रुप्स which are obtained, those kinds of group which are obtained by replacing one hydrogen from alkane by a free bond. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, those kind of groups which are obtained by replacing one hydrogen from alkane by a free bond. अल्केन मधून एक हायड्रोजन काढून त्याच्या जाग्यावर जर तुम्ही एक फ्री बॉन्ड टाकला तर त्या ग्रुपला तुम्ही अल्काइल ग्रुप असं म्हणणार आहात. सो दॅट काइंड ऑफ ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्काइल ग्रुप. म्हणजेच अल्काइल ग्रुप्स मीन्स व्हॉट? दोज ग्रुप्स विच आर ऑब्टेन्ड by replacing one hydrogen from कुठून? alkane by a free bond. So called as alkyl groups. Called as which groups? Alkyl groups. त्या ग्रुप्सला आपण अल्काइल ग्रुप्स असं तुम्ही इथं म्हणू शकता. म्हणजे बघा, हाऊ कॅन यू डिफाइन दॅट इज? आता बघा, अल्केन याचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 असा आहे. हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. ओके, याला आपण जनरल फॉर्म्युला म्हणतात. याच्यावरून तुम्ही काय सांगू शकताय? n म्हणजे नंबर ऑफ कार्बन. त्याची व्हॅल्यू 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते. कुठलाही पॉझिटिव्ह इंटिजर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताय n. तर मग त्याच्या डबल, 2n म्हणजे डबल आणि +2 म्हणजे डबल पेक्षा 2 ने जास्त. ही कुणाची संख्या असते? हायड्रोजनची. म्हणजे कार्बन n असतील तर हायड्रोजन 2n+2 एवढे असतात, तर त्याला तुम्ही अल्केन असं बोलताय. ओके, तर या अल्केन मधनं तुम्हाला 1 हायड्रोजन हा कमी करायचा आहे. लेस 1 हायड्रोजन, 1H. आणि त्याची जागा कोण घेतं? बाय फ्री बॉन्ड. त्याची जागा काय घेणार? कोण घेणार आहे? फ्री बॉन्ड. एक हायड्रोजन कमी आणि कमी करून त्याच्या जाग्यावर तुम्हाला घ्यायचा आहे फ्री बॉन्ड. तर मग जो ग्रुप आता फॉर्म होईल CnH2n+2 च्या ऐवजी +1 आणि इकडे येणार असा एक फ्री बॉन्ड. तर मग या ग्रुपला तुम्ही काय म्हणणार आहात? अल्काइल ग्रुप. म्हणजे याच्यावर अल्काइल ग्रुप कसा तयार झाला हा पण कळाला आणि अल्काइल ग्रुपचा जनरल फॉर्म्युला हा देखील आपल्याला माहित झाला की अल्काइल ग्रुप मध्ये एक्झॅक्टली काय असेल? कार्बनच्या डबल पेक्षा 1 न जास्त हायड्रोजन असतील. तर तेव्हा तुम्ही त्या ग्रुपला अल्काइल ग्रुप्स असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर अल्काइल ग्रुप्स मीन्स व्हॉट? दोज ग्रुप्स विच आर ऑब्टेन्ड बाय replacing one hydrogen by a free bond from alkane. अल्केन मधून एक हायड्रोजन कमी करायचा आहे आणि त्याच्या जाग्यावर तुम्हाला एक फ्री बॉन्ड टाकायचा आहे. तर तेव्हा जो ग्रुप ऑब्टेन होतो, तयार होतो, तर त्या ग्रुपला आपण म्हणतायत अल्काइल ग्रुप. तर या अल्काइल ग्रुपचा जनरल फॉर्म्युला असा आहे. CnH2n+1 म्हणजे अल्काइल ग्रुप. त्याला रिप्रेझेंट करताना तुम्ही R या लेटरने रिप्रेझेंट करणार. आणि जर तुम्हाला एखाद्याने विचारलं की याचा जनरल फॉर्म्युला काय, तर तुम्ही तो जनरल फॉर्म्युला या वेळेनं सांगू शकताय. CnH2n+1 म्हणजे जर कार्बनची संख्या n असेल तर हायड्रोजनची संख्या मात्र 2n+1 अशी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय. 2n+1 म्हणजे डबल पेक्षा 1 न जास्त तुम्ही त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम टाकू शकताय. तर तेव्हा तो जो ग्रुप असेल तर त्या ग्रुपला आपण अल्काइल ग्रुप्स असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता.
ओके, तर हे झाले अल्काइल ग्रुप्स. आता यांची एक्झाम्पल्स पण तुम्ही त्याच्यावरनं घेऊ शकताय. बघा नाव अल्केन, ANE. तर आता ह्या ANE च्या ऐवजी जर तुम्ही त्याच्यापासनं अल्काइल ग्रुप जर तयार केला तर तुम्हाला फक्त ते जे वर्ड्स आहेत, ते जे अल्फाबेट्स आहेत ANE त्याच्या ऐवजी YL असं टाकायचे. म्हणजे बघा त्याच्यावरच तुम्ही एक्झाम्पल्स त्याचे ऑब्टेन करू शकता. एक्झाम्पल समजा फर्स्ट एक्झाम्पल, आता हा आहे CH4 म्हणजे मिथेन. ओके, तर मग त्याच्यातनं जर तुम्ही एक हायड्रोजन कमी करतायत लेस, तर किती उरेल CH3. आणि मग त्याचं नाव कसं येईल बोला, मिथाइल. फायनली ग्रुप असं नाव येणार. इथून पुढे जरी आपण ग्रुप नाव नाही टाकलं, ओके, जाग्या अभावी, तरी पण त्याच्या पुढे नाव ग्रुप हे आहे. तर मग हा झाला मिथाइल ग्रुप. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा बरं, तिथं C2H6 आहे. तुम्ही त्याच्यातनं एक हायड्रोजन कमी करताय, तर काय झाला C2H5. तर हा कोणता ग्रुप झाला, इथाइल ग्रुप. इथाइल ग्रुप अशा प्रकारचा हा आपल्याला या ठिकाणी ग्रुप बघायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर पुढे प्रोपेन मधनं असाच एक हायड्रोजन कमी केला, तर मग तुम्ही त्या ग्रुपला प्रोपाइल ग्रुप असं इथं म्हणू शकता. ब्युटेन मधनं एक हायड्रोजन कमी केला तर तुम्ही त्याला ब्युटाइल ग्रुप असं म्हणू शकता. पेंटेन मधनं एक हायड्रोजन कमी केला, तुम्ही त्याला पेंटाइल किंवा त्याचं प्रोनाउन्सिएशन पेंटील, ब्युटील, प्रोपील, इथिल, मिथिल याही फॉर्म मध्ये आपण इथं करू शकता. ओके, तर हे झाले अल्काइल ग्रुप्स. आता हे अल्काइल ग्रुप्स तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकताय. तो फॉर्मॅट देखील तुम्हाला इथं इन डिटेल समजून घ्यायचा आहे की तो जो फ्री बॉन्ड आहे तर तो कोणत्या प्रकारच्या कार्बनवर आहे, त्याच्यावरनं या अल्काइल ग्रुपचे मुख्य 3 प्रकार पडतात. टाइप्स ऑफ अल्काइल ग्रुप. आता पहा, अल्काइल ग्रुप्सचे टाइप्स हे आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. टाइप्स ऑफ अल्काइल ग्रुप ते समजून घेण्या अगोदर तुम्हाला कार्बनचे टाइप्स इथं समजून घ्यावे लागतील. टाइप्स ऑफ कार्बन. आता बघा, कार्बनचे टाइप्स तुम्ही इथं समजून घेत आहात. मी इथं या ठिकाणी एक स्ट्रक्चर काढतोय कार्बन. ओके, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे इकडं पण काहीतरी असेल, इकडं पण काहीतरी असेल, पुन्हा इकडं कार्बन, कार्बन, पुन्हा कार्बन, पुन्हा कार्बन, कार्बन, कार्बन अँड कार्बन इज लाईक दिस. तर हे स्ट्रक्चर हे एखाद्या हायड्रोकार्बनचा आहे. आता याच्यामध्ये 4 प्रकारचे कार्बन्स आहेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ कार्बन. 4 प्रकारचे कार्बन असतात. पहिला प्रकार तो म्हणजे प्रायमरी कार्बन. दुसरा प्रकार तो म्हणजे सेकंडरी कार्बन. तिसरा प्रकार म्हणजे टर्शरी कार्बन. आणि चौथा प्रकार, फोर्थ टाइप्स, दॅट मीन्स क्वाटर्नरी कार्बन. So these are the 4 types of carbon which we can take here. 4 types of carbons are there. आता बघा, याच्यामध्ये प्रायमरी कार्बन 10, 20, 30, 40 हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत. 10 means primary carbon, 20 means secondary carbon, 30 means tertiary carbon and 40 means quaternary carbon. आता मग पहा, याच्यामध्ये हा कार्बन प्रायमरी आहे. हा कार्बन, this carbon is a quaternary carbon, this carbon is the secondary carbon, this carbon is the tertiary carbon, this carbon is the primary carbon, this one is a primary, this one is a primary and this one is also primary. Now how these are, that we have to see. You have to observe very carefully towards this structure and you have to prepare their definitions. You have to prepare their meanings. तुम्हाला त्यांच्या डेफिनेशन्स तयार करायच्या आहेत.
आणि तुम्ही त्या एक्झाम्पलवरनं ते तयार करू शकताय. बघा आता प्रायमरी कार्बन मीन्स व्हॉट. प्रायमरी कार्बन नेमका आपण कशाला म्हणतो? तर प्रायमरी कार्बन म्हणजे एक अशा प्रकारचा कार्बन की जो कार्बन डायरेक्ट एकाच कार्बनला अटॅच असेल. तुम्ही बघू शकताय, हा बघा, हा इकडे एकाच कार्बनला, हा इकडे याला जोडलाय का? नाही. इकडे याला जोडलाय का? नाही. याचा तर काही संबंधच नाही. डायरेक्ट एका कार्बनला अटॅच आहे. हा एका कार्बनला, हा एका कार्बनला, हा एका, आणि हा देखील एका कार्बनलाच डायरेक्टली अटॅच आहे. म्हणजेच प्रायमरी कार्बन मीन्स विच अटॅचेस टू ओनली वन कार्बन, विच अटॅचेस other one carbon, other only one carbon, only one carbon. जो कार्बन डायरेक्ट एकाच कार्बनला अटॅच असतो तर तुम्ही त्या कार्बनला काय म्हणणार आहात? प्रायमरी कार्बन. अशा पद्धतीने तुम्ही याला डिफाईन करू शकता. आता मग सेकंडरी बघा बरं, तुम्ही इझिली डेफिनेशन ऑब्टेन करणार याची. बघा, हा कार्बन इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, पण दुसरीकडे आणखी कोणत्या कार्बनला तो जोडलाय का? नाही. म्हणजे सेकंडरी म्हणजे काय? दुसरा कार्बन नाही. सेकंडरी मीन्स दॅट काइंड ऑफ कार्बन विच अटॅचेस टू, विच डायरेक्टली अटॅचेस टू अदर टू कार्बन. इतर दोन कार्बनला जो कार्बन अटॅच असेल तर त्या कार्बनला आपण म्हणणार आहात सेकंडरी कार्बन. आता तुम्ही इथे बघू शकता, दिस कार्बन डायरेक्टली अटॅचेस टू अदर टू कार्बन, सो दॅट्स व्हाय दिस कार्बन इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी कार्बन. Means the carbon which directly attaches to other two carbons, so that carbon is called as a secondary carbon. कळालंय? जो कार्बन तुम्हाला सेकंडरी कार्बन याच्यातला ओळखा असं जर म्हटलं, तुम्ही बघणार तो कार्बन डायरेक्ट किती कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. जर तो डायरेक्ट दोन कार्बनला अटॅच असेल तरच त्याला बोलणार सेकंडरी कार्बन. याच्यानंतर असेल टर्शरी कार्बन. आता ऑफकोर्स आता तर तुमच्या लक्षातच आला असेल, बघा हा टर्शरी आहे, हा डायरेक्ट किती कार्बनला जोडलाय? 1, 2 आणि 3. तर जो कार्बन डायरेक्ट 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं टर्शरी कार्बन. मीन्स विच डायरेक्टली अटॅचेस टू अदर 3 कार्बन, अदर 3 कार्बन, सो दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन. जो कार्बन इतर 3 कार्बनला डायरेक्ट अटॅच असतो तर त्या कार्बनला म्हणायचं टर्शरी कार्बन. आणि क्वाटर्नरी कार्बन, यस ऑफकोर्स, जो कार्बन इतर किती कार्बनला जोडलेला असतो? 4 कार्बनला. त्याच्या चारही साईडनं कार्बनच असतात, दुसरा कोणताच एलिमेंटला तो अटॅच नसतो. तर मग तुम्ही त्या कार्बनला कोणता कार्बन म्हणणार? क्वाटर्नरी कार्बन, विच डायरेक्टली अटॅचेस टू अदर 4 कार्बन, अदर 4 कार्बन, सो दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी कार्बन. असं तुम्ही त्याला इथं म्हणू शकता. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ कार्बन. या कार्बनच्या टाइप्सवरच अल्काइल ग्रुपचे 3 प्रकार पडतात, ज्यांच्या डेफिनेशन तुम्हाला समजू शकतात जेव्हा तुम्हाला हे 4 प्रकारचे कार्बन एक्झॅक्टली लक्षात आले असतील. ओके, प्रायमरी कार्बन बघा, जो कार्बन इतर एकाच कार्बनला जोडलेला असतो, एक पेक्षा जास्त कार्बनला तो प्रत्यक्षात अटॅच नसतो, डायरेक्टली अटॅच नसतो, तर तेव्हा तुम्ही त्याला म्हणणार प्रायमरी कार्बन. सेकंडरी म्हणजे एक्झॅक्ट 2 कार्बनला तो डायरेक्ट अटॅच पाहिजे. कधीही कुठल्याही कंपाऊंडमध्ये तुम्हाला सेकंडरी कार्बन ओळखता यायला पाहिजे, टर्शरी कार्बन ओळखता यायला पाहिजे, क्वाटर्नरी कार्बन ओळखता यायला पाहिजे. टर्शरी कार्बन जो डायरेक्ट 3 कार्बनला अटॅच असतो, क्वाटर्नरी कार्बन जो डायरेक्ट 4 कार्बनला अटॅच असतो. आता एवढा डेफिनेशन, एवढा पार्ट तुम्ही लिहिल्यानंतर आपण अल्काइल ग्रुपचे टाइप्स या ठिकाणी बघणार आहोत. नाउ टाइप्स ऑफ अल्काइल ग्रुप्स. आता ह्या अल्काइल ग्रुप्सचे जे टाइप्स आहेत, दीज आर ऑन द बेसिस ऑफ पोजिशन ऑफ फ्री बॉन्ड्स. फ्री बॉन्डच्या पोजिशनवरनं या अल्काइल ग्रुपचे टाइप्स आहेत आणि ते म्हणजे 3 टाइप्स आहेत. Where is the free bond is present? On the basis of that, what is the exact position of free bond? On the basis of that, these alkyl groups are classified into 3 classes. या alkyl ग्रुपचं 3 क्लासमध्ये क्लासिफिकेशन होतं. आता नेमकं हे क्लास कसे आहेत ते आपल्याला या ठिकाणी इथं स्टडी करायचं आहे. आता बघा, फर्स्ट ते टाइप्स लिहिण्याच्या अगोदर मी इथं त्याचे काही एक्झाम्पल्स इथं लिहितो. आता बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट,
आता आपण जो ग्रुप घेऊयात, सपोज आता 4 कार्बन असतील आणि हायड्रोजन तुम्हाला इथे किती घ्यावे लागतील, ब्युटेन आहे त्याच्यातनं एक हायड्रोजन कमी करायचा. ओके, करा कमी. तर मग एक हायड्रोजन कमी केला तर मग त्या ग्रुपचं नाव होईल ब्युटाइल ग्रुप. हा झाला ब्युटाइल. ओके, तर हा ब्युटाइल ग्रुप, ब्युटेन मधनं एक हायड्रोजन तुम्ही कमी केलेला आहे. तर मग आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी हा झाला ब्युटाइल ग्रुप. तर तुम्ही या ब्युटाइल ग्रुपला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकता. नंबर फर्स्ट, तुम्ही त्याला असं लिहू शकता, CH3 CH2 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 आणि फ्री बॉन्ड तुम्ही इथे टाकू शकता. 4 कार्बन स्ट्रेट अवे. हा पण ब्युटाइल ग्रुप झाला. तुम्ही तो फ्री बॉन्ड इथं घेण्याच्या ऐवजी तुम्हाला वाटलं की इथं घ्यावं, तुम्ही तिथं पण घेऊ शकता. तर त्याच्यासाठी एक्झाम्पल नंबर सेकंड, CH3 CH2 CH अँड CH3 हा फ्री बॉन्ड आपण इथं घेतला. किंवा तुम्हाला जर असं वाटलं की यस याचं स्ट्रक्चर आपण असं ब्रँचिंग मध्ये लिहूया, इज लाईक दिस, असं, आणि फ्री बॉन्ड असा आपण इथं घेऊया तरी चालेल. बघा, हा ब्युटाइल आणि हा पण ब्युटाइल, पण फ्री बॉन्डच्या पोझिशन्स मात्र डिफरंट आहे. मग नेमकं कसं, तुम्ही तो ब्युटाइल असा पण घेऊ शकता, CH3 CH CH3 आणि CH2 असं देखील घेऊ शकता. यालाही तुम्ही ब्युटाइलच असं म्हणणार आहात. तर मग आता हे नेमकं कसं आहे, हे जे ग्रुप्स आहेत तर ते वेगवेगळे नेमकं कोणत्या बेसिसवर आहेत, तर ते आहेत, हा जो फ्री बॉन्ड आहे ना, फ्री बॉन्ड, तर तो नेमकं कोणत्या कार्बनवर आहे त्याच्यावरनं या अल्काइल ग्रुपचे 4 नाही तर 3 क्लास पडतात, 3 टाइप्स. ॲज लाईक द टाइप्स ऑफ द कार्बन, जसे कार्बनचे प्रकार प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी, तसे अल्काइल ग्रुपचे 3 प्रकार, प्रायमरी अल्काइल ग्रुप, सेकंडरी अल्काइल ग्रुप आणि टर्शरी अल्काइल ग्रुप. क्वाटर्नरी अल्काइल ग्रुप हा नसतो. त्याचं कारण तुम्हाला समजेलच आता लगेचच. बघा, आता प्रायमरी अल्काइल ग्रुप नेमकं तुम्ही कशाला बोलणार, फर्स्ट पहिला क्लास तो म्हणजे प्रायमरी अल्काइल ग्रुप. यस, प्रायमरी अल्काइल ग्रुप एक्झॅक्टली तुम्ही कशाला म्हणणार, दोज काइंड ऑफ अल्काइल ग्रुप्स इन विच फ्री बॉन्ड, हा जो फ्री बॉन्ड आहे तर तो फ्री बॉन्ड हा नेमकं कुठे असतो, तर बघा तुम्ही या कार्बनचा प्रकार मला सांगा. हा कार्बन आहे प्रायमरी, कारण हा कार्बन डायरेक्ट या एकाच कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन सेकंडरी आहे कारण हा इकडच्या 2 कार्बनला जोडलाय, हा पण सेकंडरी 2 कार्बनला जोडलाय, आणि हा प्रायमरी. ओके, कार्बनचे टाइप्स आपल्या लक्षात येतात. इथं बघा, हा प्रायमरी, हा टर्शरी, कारण हा किती कार्बनला जोडलाय, 1 2 3, त्याच्यामुळे हा कार्बन मधला जो आलाय तो टर्शरी कार्बन आहे. हा कार्बन मात्र पुन्हा एकदा प्रायमरी असेल. म्हणजे बघा, तो किती कार्बनला जोडलाय त्याच्यावरून तुम्ही कार्बनचा प्रकार सांगू शकताय. तो जर डायरेक्ट एकाच कार्बनला जोडला तर मग तो असणार प्रायमरी कार्बन. तो जर डायरेक्ट 2 कार्बनला अटॅच असेल तर मग तो कार्बन असेल सेकंडरी. तो कार्बन जर डायरेक्ट 3 कार्बनला अटॅच असेल तर मग तो असेल टर्शरी. आणि तो जर डायरेक्ट 4 कार्बनला अटॅच असेल तर मग तेव्हा तो कार्बन असणार क्वाटर्नरी कार्बन. अशा पद्धतीने आपण इथं कार्बनचे टाइप्स या ठिकाणी घेऊ शकता, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. मग बघा, आता हा जो फ्री बॉन्ड जर प्रायमरी कार्बनवर असेल, इफ द फ्री बॉन्ड टाइप्स ऑफ अल्काइल ग्रुप मध्ये प्रायमरी अल्काइल ग्रुप कशाला म्हणणार, व्हेरी सिंपल, अल्काइल ग्रुप्स म्हटलं तर फ्री बॉन्ड आला, अँड इफ द फ्री बॉन्ड इज प्रेझेंट ऑन प्रायमरी कार्बन, सो देन अँड देन दॅट ग्रुप इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी अल्काइल ग्रुप. तर प्रायमरी अल्काइल ग्रुप आपण कशाला म्हणणार, की इन विच फ्री बॉन्ड इज प्रेझेंट ऑन प्रायमरी कार्बन. फ्री बॉन्ड is present on, yes, primary carbon.
सो कॉल्ड ॲज तेव्हा त्या ग्रुपला तुम्ही प्रायमरी अल्काईल ग्रुप असं म्हणणार आहात. आपण जर या एक्झाम्पलला नावं दिले फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, तर याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड हे दोन एक्झाम्पल प्रायमरी अल्काईल ग्रुपचे असतील. एक्झाम्पल्स आपण इथं सांगूयात फर्स्ट अँड सेकंड हे दोन एक्झाम्पल कशाचे झाले, प्रायमरी अल्काईल ग्रुप्सचे झाले. फ्री बॉन्ड हा जर प्रायमरी कार्बनवर असेल तर तेव्हा तुम्ही त्या ग्रुपला प्रायमरी अल्काईल ग्रुप असं तुम्ही बोलणार. या पहिल्या एक्झाम्पल मध्ये पण बघा फ्री बॉन्ड प्रायमरी कार्बनवर, या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पण फ्री बॉन्ड प्रायमरी कार्बन. हा सेकंडरी हा टर्शरी कार्बन आहे बघा, हा 3 ला जोडलाय पण त्याच्यावर फ्री बॉन्ड नाही. फ्री बॉन्ड या प्रायमरी कार्बनवर आहे म्हणून तुम्ही या अल्काईल ग्रुपला प्रायमरी अल्काईल ग्रुप असं तुम्ही इथं या ठिकाणी म्हणू शकता. ओके, तर हे झाले प्रायमरी अल्काईल ग्रुप्स याचे डेफिनेशन आणि हे एक्झाम्पल तुम्हाला कधीही ओळखता येईल. फ्री बॉन्ड फक्त तुम्ही चेक करणार की तो नेमकं कोणत्या प्रकारच्या कार्बनवर आहे. तो जर प्रायमरी कार्बनवर असेल तर तेव्हा तुम्ही त्या ग्रुपला प्रायमरी अल्काईल ग्रुप असं तुम्ही इथं म्हणणार आहात. तर मग आता हे झाले प्रायमरी अल्काईल ग्रुप्स. त्याच्यानंतर नंबर 2 सेकंडरी अल्काईल ग्रुप्स. तुम्ही आता याचे डेफिनेशन प्रिपेअर करू शकता. सेकंडरी अल्काईल ग्रुप वरच्यावरनं तुम्ही याचे डेफिनेशन तयार करून तुम्ही लिहू शकता. जस्ट काय चेंज असेल बघा. पण आता हा सेकंडरी अल्काईल ग्रुप दॅट इज फ्री बॉन्ड इज प्रेझेंट ऑन यस सेकंडरी कार्बन. हा कार्बन सेकंडरी आहे कारण हा कार्बन इतर 2 कार्बनला जोडलाय आणि त्याच्यावर फ्री बॉन्ड आहे. जर तो फ्री बॉन्ड सेकंडरी कार्बनवर असेल, आता सेकंडरी कार्बन आपल्याला ओळखता येतोय की जो कार्बन इतर 2 कार्बनला जोडलाय तो कार्बन म्हणजे सेकंडरी. आणि जर त्या सेकंडरी कार्बनवर फ्री बॉन्ड असेल तर तेव्हा तुम्ही त्या ग्रुपला त्या अल्काईल ग्रुपला सेकंडरी अल्काईल ग्रुप असं तुम्ही इथं बोलणार आहात. तर मग सेकंडरी अल्काईल ग्रुप म्हणजे फ्री बॉन्ड इज प्रेझेंट ऑन सेकंडरी कार्बन की ज्याच्यामध्ये फ्री बॉन्ड हा सेकंडरी कार्बनवर असणार. बघा वरची डेफिनेशन तुम्ही ॲज इट इज लिहिणार. फ्री बॉन्ड इज प्रेझेंट ऑन सेकंडरी कार्बन. विच कार्बन? सेकंडरी कार्बन. आता मी जी स्ट्रेट लाईन ओढलेली आहे त्याच्या जागेवर तुम्हाला हे वर्ड्स कंप्लीट करता येतील. आर कॉल्ड ॲज व्हॉट? सेकंडरी अल्काईल ग्रुप्स. की एक अशा प्रकारचा अल्काईल ग्रुप्स की ज्याच्यामध्ये जो फ्री बॉन्ड आहे तर तो फ्री बॉन्ड सेकंडरी कार्बनवर असतो तर त्याला तुम्ही म्हणणार आहात सेकंडरी अल्काईल ग्रुप. अशा प्रकारे तुम्ही याचे डेफिनेशन या ठिकाणी करू शकता. तर मग आता हा झाला एक्झाम्पल नंबर 3. ह्याच्यामध्ये जे 3ऱ्या क्रमांकाचं एक्झाम्पल आहे तर ते म्हणजे सेकंडरी अल्काईल ग्रुप्स. तर हे त्याचं एक्झाम्पल झालं. ओके, सो लाईक दिस. नंबर 3 तिसरा जो ग्रुप आहे तो आहे टर्शियरी अल्काईल ग्रुप. आता याची डेफिनेशन तुम्ही स्वतः लिहू शकता. वरच्या 2 डेफिनेशन वरनं तिसऱ्याची डेफिनेशन तुम्हाला तयार करता येऊ शकेल. आता बघा हे जे एक्झाम्पल 4 आहे ते टर्शियरी अल्काईल ग्रुपचं एक्झाम्पल आहे. त्याच्यावरनं तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल का बरं? बघा हा जो फ्री बॉन्ड आहे तो फ्री बॉन्ड या कार्बनवर आहे. हा जो कार्बन आहे तर तो कार्बन डायरेक्ट किती कार्बनला अटॅच आहे? 3 कार्बनला. 1 2 3. फ्री बॉन्ड जर इतर 3 कार्बनला जर डायरेक्ट अटॅच असेल तर तेव्हा तुम्ही त्या कार्बनला किंवा जर फ्री बॉन्ड अशा कार्बनवर असेल की तो कार्बन 3 कार्बनला जोडलाय म्हणजेच फ्री बॉन्ड हा जर टर्शरी कार्बनवर असेल तर ऑफकोर्स तुम्ही त्या ग्रुपला टर्शरी अल्काईल ग्रुप असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. तर मग टर्शरी अल्काईल ग्रुपचे डेफिनेशन तुम्ही याच्यावरच करणार. फ्री बॉन्ड इज प्रेझेंट ऑन प्रायमरीच्या ऐवजी जस्ट तुम्हाला टर्शरी असा शब्द टाकायचा आहे. तर मग त्या ग्रुपला तुम्ही टर्शरी अल्काईल ग्रुप असं इथं म्हणणार. आणि याचं एक्झाम्पल नंबर 4 तुम्हाला इथं राईट साईडला जे दिसतंय तर ते 4थ्या क्रमांकाचं एक्झाम्पल हे टर्शरी अल्काईल ग्रुपचं असेल. आता मुद्दा असा की क्वाटर्नरी अल्काईल ग्रुप का नाही?
कारण क्वाटर्नरी कार्बन म्हणजे जो 4 कार्बनला अटॅच आहे, आणि जर 4 साईडनं 4 कार्बन असतील तर त्या क्वाटर्नरी कार्बनवर फ्री बॉन्ड घेता येईल का? तर घेता येणार नाही, कारण त्या कार्बनवर एकही हायड्रोजन शिल्लक राहणार नाही की तो हायड्रोजन काढून आपण त्याच्या जागेवर फ्री बॉन्ड टाकूया. म्हणून क्वाटर्नरी अल्काइल ग्रुप अशा प्रकारचा काही अल्काइल ग्रुपचा प्रकार नसतो. तर अल्काइल ग्रुपचे 3 टाइप्स, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्काइल ग्रुप्स. ओके, तर ह्या अल्काइल ग्रुपचे टाइप्स आहेत, ह्या सगळ्यांची नावं ब्युटाइल ग्रुप आहे, परंतु फक्त ब्युटाइल असं देता येणार नाही, कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असेल, स्ट्रक्चर्स मात्र त्यांची वेगळी आहेत. त्याच्यामुळं त्या नावा अगोदर तुम्हाला काही वर्ड्स यूज करायचे आहेत आणि त्या वर्ड्सला आपण प्रिफिक्सेस असं म्हणतायत. तर ते प्रिफिक्सेस नेमकं कशा प्रकारे, कोणत्या वेळेस कोणता प्रिफिक्स वापरायचा आहे त्याच्याबद्दल आता आपल्याला लगेच स्टडी करायचे आहे. मी जर एक्झाम्पल लिहिलेत पण त्याच्याखाली त्यांची नावं लिहिली नाहीत, फक्त आता आपण प्रकार बघितले. तर आता त्यांची जर नावं लिहायची असतील तर मग आपल्याला कोणता प्रिफिक्स कधी वापरायचा हे समजून घ्यावं लागेल. आणि अल्काइल ग्रुपचं नाव देण्या अगोदर 5 प्रकारचे प्रिफिक्सेस इथं यूज केली जातात, त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायची. पण त्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित त्यांच्या डेफिनेशन्स लिहा, त्याच्या खाली त्यांची एक्झाम्पल्स लिहा. नावासाठी वाटलंच तर जागा शिल्लक राहू द्या थोडीशी. आपण आत्ता प्रिफिक्स कोणता कधी वापरायचा आहे हे तुम्हाला लगेच कळालं की त्यांची नावं तुम्ही फिलअप करू शकता. ओके, सो फर्स्ट कंप्लीट दिस डेफिनेशन्स and write these definitions. तर आता प्रिफिक्सेस, प्री म्हणजे अगोदरचा, पूर्वीचा, किंवा समजा प्री ॲन्युअल एक्झाम असेल तर ॲन्युअल एक्झाम जी आहे त्याच्या अगोदरची जी एक्झाम असेल, प्रॅक्टिस एक्झाम, त्याला तुम्ही प्री ॲन्युअल असं म्हणताय. तसं प्रीफिक्स म्हणजे एखाद्या नावा अगोदर वापरण्यात येणारा जो रूट वर्ड किंवा जो मेन वर्ड असेल, जो शब्द असेल, अल्फाबेट असेल, तो त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. तर आता अल्काइल ग्रुपचे नावं देण्या अगोदर, आता सर्वच्या सर्व ग्रुप्स हे ब्युटाइल आहेत. आता बघा, तुम्ही यालाही ब्युटाइल ग्रुप म्हणणार, हा देखील ब्युटाइल ग्रुपच झाला, हा देखील ब्युटाइल ग्रुपच झाला, आणि हा देखील ब्युटाइल ग्रुपच झाला. तर मग कसं ओळखणार बरं आपण कोणता ग्रुप कधीचा आहे? सगळ्यांचे नावं जर ब्युटाइलच असे देत राहिला तर मग आपल्या लक्षात येणार नाही की तो ग्रुप नेमकं, त्याचा स्ट्रक्चर नेमकं, तो फ्री बॉन्ड नेमकं कोणत्या कार्बनवर आहे. त्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअरली समजणार नाही. म्हणून त्याच्याकरिता आपल्याला या ठिकाणी काही प्रिफिक्सेसचा विचार करावा लागेल. तर अल्काइल ग्रुपचे नावं देण्याकरिता, अल्काइल ग्रुप कोणता कुठं आहे तो ओळखण्याकरिता आपण इथं 5 प्रकारचे प्रिफिक्सेस यूज करू शकतात. 5 प्रिफिक्सेस. तर त्याच्यापैकी नंबर फर्स्ट प्रिफिक्स एन. हा नेमकं कधी वापरायचा? एन म्हणजे नॉर्मल. नॉर्मल म्हणजे अगदी नॉर्मल कंडिशन असेल. तर नॉर्मल कंडिशन म्हणजे नेमकं कोणती? तर बघा, प्रिफिक्स एन कधी वापरायचा की व्हेन फ्री बॉन्ड इज present on primary carbon. बघा मी प्रायमरीला आता 10 लिहितोय, 10 कार्बन, and chain is straight. आणि जी चेन असेल तर ती चेन कशी पाहिजे? स्ट्रेट पाहिजे. चेन इज स्ट्रेट. फ्री बॉन्ड हा प्रायमरी कार्बनवर असेल आणि चेन ही स्ट्रेट असेल, तर तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एन हा प्रिफिक्स वापरणार आहात. आता मी तुम्हाला प्रायमरी कार्बनचं तर तुमच्या लक्षातच आलेलं आहे, पण दुसरी जी अट आहे ती म्हणजे चेन ही स्ट्रेट पाहिजे. स्ट्रेट चेनचा अर्थ काय? तर स्ट्रेट चेन म्हणजेच की एक अशा प्रकारची हायड्रोकार्बनची चेन असते की त्याच्यामध्ये कोणत्याही कंडिशनमध्ये टर्शियरी आणि क्वाटर्नरी कार्बन हा नसतो. फक्त आणि फक्त प्रायमरी आणि सेकंडरी कार्बन्सच असतात. तर तेव्हा तुम्ही त्या चेनला स्ट्रेट चेन असं म्हणतात. कुठेच त्या पूर्णपणे कंपाऊंड्समध्ये, त्या पूर्णपणे चेनमध्ये टर्शरी किंवा क्वाटर्नरी कार्बन तुमच्या निदर्शनास येणार नाही, तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये येणार नाही.
tertiary and quaternary carbon should not be present in that compound. So then at that time that chain is called as straight chain. तर मग पहा चेन स्ट्रेट पाहिजे आणि फ्री बॉन्ड प्रायमरी कार्बनवर असेल तरच तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एन हा प्रिफिक्स वापरू शकतायत. आता मग इथं एन हा प्रिफिक्स तुम्ही कुठे वापरणार बरं, तर या ठिकाणी बघा चेन स्ट्रेट आहे, कुठेच टर्शरी किंवा क्वाटर्नरी कार्बन नाही आणि फ्री बॉन्ड हा प्रायमरी कार्बनवर आहे, तर तुम्ही इथं एन हा प्रिफिक्स यूज करणार. आता इथं बघा फ्री बॉन्ड प्रायमरी कार्बनवर आहे, पण ही चेन स्ट्रेट आहे का, तर नाही. का, कारण याच्यामध्ये हा कार्बन जो आहे तो आहे टर्शरी कार्बन. कार्बन जर टर्शरी असेल तर तेव्हा तुम्हाला ती त्या चेनला स्ट्रेट चेन म्हणता येणार नाही, तर ती चेन ब्रँचड असेल. ओके, तर त्याच्यामुळे इथं तुम्हाला एन हा प्रिफिक्स यूज करता येणार नाही. तर मग अशा वेळेस मात्र तुम्ही एन हा प्रिफिक्स वापरणार नाही. आता समजा एक्झाम्पल मी आणखीन एक एक्झाम्पल लिहितो. सपोज पेंटाईल CH3 CH2 CH2 बघा आता CH2 CH इथं थोडंसं क्रिस क्रॉस आहे, कर्वड आहे, पण तरी देखील त्या चेनला ब्रँचड म्हणता येणार नाही. ती चेन स्ट्रेटच, कारण कुठेही तुम्हाला सेकंडरी ते कार्बन असतो, टर्शरी किंवा क्वाटर्नरी हे कार्बन्स दिसत नाहीत किंवा प्रेझेंट नाहीत, म्हणून ही चेन असणार स्ट्रेट चेन. आणि मग आता तुम्ही याच्यामध्ये बघा हा जो कार्बन आहे तर हा आहे प्रायमरी, हा सेकंडरी आणि प्रायमरी, याच्यामध्ये कुठेच टर्शरी किंवा क्वाटर्नरी कार्बन नाही. फ्री बॉन्ड प्रायमरी कार्बनवर आणि चेन आहे स्ट्रेट. मग तुम्ही प्रिफिक्स पुन्हा एकदा कोणता वापरणार, एन. कार्बनची संख्या 5, तर मग नाव त्याचं पेंटाईल ग्रुप, कारण पेंटेन हा जो पेंटेन आहे, पेंटेन शेवटचा ए नी काढायचा आणि त्याच्या जागेवर टाकायचा YL, म्हणून तुम्ही या ग्रुपला पेंटाईल ग्रुप असं तुम्ही इथं म्हणू शकता. ओके, तर हा झाला पेंटाईल एन पेंटाईल ग्रुप. म्हणजे नॉर्मल चेन आहे. तुम्हाला जरी याच्यामध्ये कर्व वगैरे दिसत असेल, स्ट्रेट नाही, सरळ नाही, वाकडं तिकडं आहे, पण तरी देखील चेन मात्र स्ट्रेट, कारण स्ट्रेट चेन म्हणजे ज्या चेनमध्ये कुठेच टर्शरी किंवा क्वाटर्नरी कार्बन नसतो, तर त्या चेनला आपण म्हणतायत स्ट्रेट चेन. चेन स्ट्रेट आणि फ्री बॉन्ड प्रायमरी कार्बनवर असेल तर तुम्ही तेव्हा एन हा प्रिफिक्स वापरू शकतात. ओके, त्याच्यानंतर नंबर 2 सेकंड टाइपचा प्रिफिक्स SEC. लिहिताना जरी SEC असेल तरी रीड करताना तुम्ही याला सेकंडरी असं रीड करा. तर आता ह्याच्यामध्ये पण वरचा सेमच क्रायटेरिया असेल की व्हेन फ्री बॉन्ड इज प्रेझेंट ऑन secondary carbon, yes, and chain is straight. पुन्हा एकदा याला पण स्ट्रेट चेनच लागते. त्याच्यामध्ये जर ब्रँचिंग वगैरे असेल, टर्शरी क्वाटर्नरी कार्बन असेल तर स्ट्रेटअवे तुम्हाला सेकंडरी असा प्रिफिक्स डायरेक्ट देता येणार नाही, त्याचं नाव देत असताना. आता बघा मग सेकंडरी कार्बनवर पाहिजे, म्हणजे बघा इथं कार्बन सेकंडरी आहे, चेन स्ट्रेट आहे, मग या ठिकाणी तुम्ही प्रिफिक्स कोणता वापरलाय, सेकंडरी. सेकंडरी ब्युटाईल ग्रुप या फॉर्ममध्ये आपण या ग्रुपचं नाव देऊ शकतात. ओके, तर हा ग्रुप झाला सेकंडरी ब्युटाईल ग्रुप. त्याच्यानंतर आपल्याला आता तिसरा प्रिफिक्स यूज करायचा, तो म्हणजे TERT, टर. पण रीड करताना ह्याला टर असं रीड नाही करणार, टर्शरी असंच रीड करणार, टर्शरी. आता जरी आपण इथे SEC लिहिलं, सेक ब्युटाईल, सेकंडरी ब्युटाईल, लिहिताना मात्र प्रिफिक्स म्हणून SEC एवढंच लिहायचं, पण रीड करताना मात्र तुम्ही त्याला सेकंडरी ब्युटाईल ग्रुप असंच तुम्ही या ठिकाणी रीड करणार आहात. आता मग बघा तिसरा जो आहे टर्शरी, ह्याच्यामध्ये मात्र चेन स्ट्रेट अशी अट नाही, कारण त्याच्यामध्ये फ्री बॉन्ड हा टर्शरी कार्बनवर पाहिजे म्हटल्यानंतर ब्रँचिंग तर येणारच. त्याच्यामुळं आपण तो मुद्दाच इथं कॅन्सल करूया. डायरेक्ट आपण असं लिहिणार की व्हेन free bond is present on tertiary carbon. फ्री बॉन्ड हा
टर्शरी कार्बनवर असेल तर तेव्हा तुम्ही नेहमी TERT हा प्रिफिक्स यूज करणार. आता बघा इथं फ्री बॉन्ड या टर्शरी कार्बनवर तर प्रिफिक्स कोणता TERT. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, फ्री बॉन्ड टर्शरी कार्बनवर तर तुम्ही तेव्हा TERT हा प्रिफिक्स लिहिणार आणि पुढे त्या अल्काइल ग्रुपचं नाव जे आहे ते येणारच. बघा टर्शरी ब्युटाइल ग्रुप असं त्याचं नाव येणार. आता ह्याच्या पुढचा जो प्रिफिक्स आहे ना तो मात्र तुम्हाला फार काळजीपूर्वक समजून घ्यायचा. प्रिफिक्स ISO. आयसो हा प्रिफिक्स नेमकं कधी वापरायचा हे जरा तुम्ही समजून घ्या. फ्री बॉन्ड वगैरे कुठं आहे काय आहे त्याच्याशी काही तेवढं देणं घेणं नाही. ह्याच्यामध्ये आयसो हा प्रिफिक्स कधी वापरणार की विच कंटेन CH3 CH and CH3 ग्रुप. हा ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये असेल ग्रुपकडे व्यवस्थित बघून घ्या. बघा CH3 CH CH3 हा ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला दिसेल ज्या अल्काइल ग्रुप मध्ये तुम्हाला दिसेल तर तेव्हा तुम्ही आयसो हा प्रिफिक्स यूज करणार आहात. कोणता ग्रुप आहे CH3 CH आणि CH3 हा ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये असेल तर तिथे तुम्हाला वापरायचा आयसो हा प्रिफिक्स. ओके, तर हे झालं अबाउट द आयसो हा ग्रुप. आता बघा इथं कुठं आहे की या ठिकाणी CH3 CH आणि CH म्हणून तुम्ही इथं काय नाव देणार आयसो ब्युटाइल ग्रुप. ओके, आता एक्झाम्पल नंबर 6 आपण जर असं केला CH3 CH आणि CH3 पुढे CH2 किती लांब तुम्ही काय प्रॉब्लेम नाही CH2 CH ह्याच्यामध्ये हा ग्रुप आला तर लगेच आयसो. पुढे कार्बनवरनं 3 आणि 2 5 म्हणजेच पेंटाइल ग्रुप. अशा पद्धतीनं आपण याचं नाव इथं देऊ शकता येतं आयसो. CH3 CH आणि CH3 असं जर आलं तर आयसो. आता इथं बघा एक्झाम्पल मी आणखीन एक एक्झाम्पल लिहितोय. त्या एक्झाम्पल वरनं मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा. CH आणि इथं पण आलाय CH3 आणि फ्री बॉन्ड. आता बघा इथं पण CH3 CH आणि CH3 आलाय म्हणून आयसो. कार्बन 3च आहे तर प्रोपाइल आणि शेवटी ग्रुप. आता बघा हा झाला आयसो प्रोपाइल. परंतु इथं फ्री बॉन्ड सेकंडरी कार्बनवर असल्यामुळे तुम्ही त्याला सेकंडरी प्रोपाइल असं देखील म्हणू शकता. म्हणजे आयसो प्रोपाइल आणि सेकंडरी प्रोपाइल हे ग्रुप वन अँड सेम असतील परंतु आयसो ब्युटाइल आणि सेकंडरी ब्युटाइल हे मात्र तुम्हाला एकत्र किंवा सेम असे आहेत असं म्हणता येणार नाही. त्याच्या पुढचे सगळेच आयसो पेंटाइल सेकंडरी पेंटाइल पूर्ण वेगळे. आयसो हेक्साइल सेकंडरी हेक्साइल कम्प्लिटली डिफरंट पण फक्त हे प्रोपाइल साठी सेम आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की आयसो प्रोपाइल सेकंडरी प्रोपाइल सारखेच आहेत मग पुढचे पण असेच सारखे असतील पण तसं नाही. आयसो प्रोपाइल सेकंडरी प्रोपाइल जरी सेम असतील पण त्याच्यानंतरचे आयसो आणि सेकंडरी बिलकुल सेम नाहीत. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो प्रिफिक्स आहे लास्ट तो म्हणजे न्यू. न्यू मीन्स विच कंटेन. आता बघा तो ग्रुप मी असा खाली लिहितो CH3 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 CH2 आणि पुन्हा इथं फ्री बॉन्ड. एवढा ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये असेल तर त्याच कंपाऊंड मध्ये तुम्ही न्यू हा प्रिफिक्स वापरायचा. ग्रुप बघून घ्या व्यवस्थित त्याला पॉज करून तुम्ही पहा. CH3 CH3 पुन्हा CH3 आणि इकडे CH3. इकडं किती लांब द्या पण एवढं त्याच्यामध्ये पाहिजे तेव्हाच तुम्ही त्या ग्रुपला न्यू असा प्रिफिक्सचं नाव देऊ शकता. तिथे नावाच्या अगोदर न्यू हा शब्द आहे NEO न्यू हा ग्रुप असेल. CH3 CH3 खाली पण CH3 म्हणजे या कार्बनच्या 3 बाजूने CH3 आणि एका बाजूने CH2 पुढे किती लांब येऊ द्या तर तेव्हा तुम्ही न्यू हा प्रिफिक्स वापरणार. म्हणजे बघा तेच एक्झाम्पल मी या साईडला लिहितोय
एक्झाम्पल नंबर 8 CH3 C CH3 CH3 आणि CH2. आता बघा हा झाला न्यू पेंटाइल ग्रुप. पुन्हा पुढे एक CH2 टाकला, हा झाला न्यू हेक्साइल ग्रुप. पुन्हा पुढे CH2 टाकला, न्यू हेप्टाइल ग्रुप. म्हणजे या पद्धतीने आता ह्याचं नाव कसं येईल, प्रिफिक्स न्यू आणि 6 कार्बन असल्यामुळं हेक्साइल ग्रुप. तर या पद्धतीने आपण याचे एक्झाम्पल्स इथं सांगू शकतो. ओके, पहिले मिथाइल इथाइल ते ग्रुपचे एक्झाम्पल मगाशी तर आपण लिहिलेच होते, पण एवढे हे सर्व देखील अल्काइल ग्रुप्सचेच एक्झाम्पल आहेत. नावाच्या अगोदर आता प्रिफिक्सची सुरुवात ऍक्च्युअली 3 कार्बन पासून होते, पण कोणत्या वेळेस कोणता प्रिफिक्स वापरला पाहिजे ते मात्र तुम्हाला इथं व्यवस्थित समजून घ्यायचे. हे आहेत त्यांचे नेम्स, अल्काइल ग्रुपचे नेम्स. बरेच काही अशा अल्काइल ग्रुप्स असतील की डायरेक्ट कॉमन नेम देता येणार नाही. पुढे आपल्याला स्पेशल त्याची IUPAC सिस्टीम देखील बघायची. पण ज्यांचे कॉमन नेम शक्य आहेत तर ते म्हणजे कोण की जे ह्या नियमात बसतात. ह्या नियमात जे बसणार नाहीत तर मग मात्र तुम्हाला त्याच्या IUPAC नेमशिवाय पर्याय नाही. परंतु मेनली आपण जे डे टू डे लाईफमध्ये जे कंपाऊंड्स वापरतात किंवा जे आपल्याला स्टडी पुढच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या स्टडीसाठी जे ग्रुप्स घ्यायचे ते स्पेशली आपण ह्याच रूलमध्ये बसणारेच ग्रुप्स स्पेशली आपण घेतोय. त्याच्यामुळं हे टोटल प्रिफिक्सेस तुम्हाला समजणं, तुम्हाला वापरता येणं हे फार आवश्यक असेल. ओके, सो राईट नाउ दिस